मेरा येशू येशू मेरा येशू येशू या गाण्यावरती अख्खा भारतातला ख्रिसमस सेलिब्रेट करताना ख्रिश्चन समुदाय अत्यंत त्यांच्या भक्तिभावाप्रमाणे सेलिब्रेशन करत आहे. आपण अनेक व्हिडिओ बघितले असतील. हे आहे मुंबईमधलं सेंट थॉमस चर्च, कोलाबा एरियामध्ये आहे. अत्यंत फेमस असं चर्च आहे. ख्रिश्चन समुदाय इथं भक्तिभावाने त्यांच्या धर्माची पूजा करायला येतो. आणि आपल्याला माहिती असेल की हिंदू समुदायातला पण भरपूर समुदाय असा आहे की जो ख्रिश्चन धर्माच्या सेलिब्रेशन मध्ये पार्टिसिपेट करतो. हा फेमस न्यूज अँकर आहे, याचा व्हिडिओ बघा. To then target a minority within a minority in this country with such impunity exposes a mindset that to me is bigoted and anti-constitutional. Just because Hindutva, Sangh Parivar extremist groups feel that they are in power like the BHP and Bajrang Dal and claim that Christian missionaries are engaged in forcible conversion doesn't give them a license to resort to what I feel is sheer gundaism. हा काय प्रोपगेंडा चालवतोय की अख्ख्या भारतामध्ये काही हिंदू ऑर्गनायझेशन आहेत की ज्या ख्रिसमसला विरोध करतात किंवा ख्रिश्चन समुदायाला विरोध करतात. हे असल्यासारखे दुटप्पी भूमिका मांडणारे वामपंथी विचारधारेचे लोक बदनाम कोणाला करतात? हिंदू समाजाला. आता या पत्रकाराला माझा एक प्रश्न आहे, तुझ्या अंगात जर एवढीच हिंमत आहे ना, तर या 3 न्यूज दाखव ना तुझ्या सोशल मीडिया चॅनलवरती. पहिली गोष्ट, ऑस्ट्रेलियामध्ये बॉन्डी बीच वरती जो आता आतंकवादी हमला झाला, इस्लामिक कट्टरपंथी जिहादी मानसिकतेच्या लोकांनी जो केला, त्याच्यानंतर आता ख्रिसमस सेलिब्रेशन सुद्धा त्या बीच वरती होणार नाहीये. त्याच्यानंतर फ्रान्स मधला शहर आहे पॅरिस, त्या शहरामध्ये सुद्धा ख्रिसमस सेलिब्रेशन होणार नाहीये. का? इस्लामिक दहशतवाद लोकांच्या धमक्या. त्याच्यानंतर सिडनी ऑस्ट्रेलिया, तिथं सेलिब्रेशन होणार नाहीये. त्याच्यानंतर जर्मनीतल्या काही शहरांमध्ये सेलिब्रेशन होणार नाहीये. हे सगळे ख्रिश्चन बहुल कंट्रीज आहेत, पण या देशांमध्ये ख्रिश्चन लोकांचा ख्रिसमस सण सेलिब्रेट होणार नाहीये. कोणामुळे? इस्लामिक जिहादी कट्टरपंथी आतंकवादी लोकांमुळे. आहे का तुझ्या अंगात दम दाखवण्याची हिंमत आहे? आणि हेच तू आमच्या हिंदू समाजाला बदनाम करतो. काहीतरी कोणत्या तरी कुठच्या तरी 2-3 व्हिडिओ काढायचे आणि संबंध हिंदू समाजाने कोणावर तरी अत्याचार केला दाखवायचं. हे वामपंथी सगळे टवाळी यांची पाकिटं घेते आणि प्रोपगेंडा चालवते. माझी हिंदू समाजाला विनंती आहे आणि माझी ख्रिश्चन समुदायाला सुद्धा विनंती आहे. 2 धर्माच्या विचारधारेमध्ये अंतर असू शकतात, मतमतांतर असू शकतात, पण हिंदू समाज याने कधीच कोणत्या धर्माला विरोध केलेला नाहीये. तुम्ही तुमच्या लेवलला काम करा, तुमच्या धर्माची पूजा अर्चना करा. आणि ख्रिश्चन धर्माच्या मॅक्सिमम ख्रिसमसचं सेलिब्रेशन हे हिंदू समाजातली लोक करतात. आपण बघतो रस्त्यांवरती जिंगल बेल आणि ख्रिसमसच्या टोप्या घालून सगळे नाचत असतात. पुण्यामध्ये फिरा, मुंबईमध्ये फिरा, आपल्याला अनेक सेलिब्रेशन दिसतील. ख्रिसमसच्या दिवशी हिंदू लोक केक कापत बसतात. कोणीही हिंदू समाजातल्या लोकांनी ख्रिसमसला विरोध केलेला नाहीये. तुमच्या समाजाचा सण आहे, तुम्ही साजरी जरूर करा. पण जर हिंदू समाजाला मीडियावाल्यांनी जर बदनाम केलं तर याद राखा, आता तुमचा खोटा प्रोपगेंडा आम्ही सहन करणार नाही.